जय जय रघुवीर समर्थ। आयुष्य शिकवते की जर शांती हवी असेल तर इतरांच्या चुका दाखवण्यापेक्षा स्वतःला बदलणं सोपं आहे। कारण संपूर्ण जगभर कार्पेट अंथरण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणे सोयीस्कर असते। मित्रांनो, सगळेच म्हणतात की जग स्वार्थी आहे, पण कोणीच म्हणत नाही की मी पण स्वार्थी आहे। जीवनात काही लोक असेही भेटतात जे अनोळखी असूनही आपल्यापेक्षा जास्त प्रेम आणि सन्मान देऊन जातात, आणि काही आपले असूनही जीवनात फसवणूक करून जातात। जीवनाने एक नवीन धडा शिकवला, तुम्ही ज्या व्यक्तीचा जितका आदर कराल तुम्ही तितकेच त्रासात राहाल। जीवनाने एक गोष्ट शिकवली आहे, जो व्यक्ती तुमच्याशी बोलणे बंद करतो तोच नंतर दुसऱ्यांशी तुमच्याबद्दल बोलायला लागतो। उंच भरारी घेण्याची आवड आम्हालाही आहे, पण जबाबदाऱ्यांनीच जखडून ठेवला आहे। मित्रांनो, वय काहीही असो, जीवन रोज एक ना एक धडा नक्कीच शिकवत असतो। सभ्यतेचा जमाना राहिलेला नाही। जर कोणाला जास्त सन्मान दिला तर तो तुम्हाला मूर्ख समजतो। दुःख याचे नाही की जीवनाचा तमाशा झाला, दुःख तर या गोष्टीचा आहे की सगळे कलाकार आपलेच होते। मित्रांनो, फक्त हसून सांगून टाका, मी ठीक आहे, कारण सत्य हेच आहे की इथे कोणीच कोणाची पर्वा करत नाही। नात्यांमध्ये एकदा का विश्वास तुटला की संवाद तर होतो, पण तो आधीसारखा राहत नाही। कोणीतरी खरंच सांगितलं आहे, ज्याचे हृदय मोठे आणि खरे असते त्याला वेदनाही तितक्याच मोठ्या मिळतात। आजच्या काळात सर्वात वाईट गोष्ट म्हणजेच चांगल्या मनाचे असणे। आपण मैत्री तिथेच करतो जिथे जीवापेक्षा शब्दांची किंमत जास्त असते। काही लोक मेणासारखे वितळून नाती निभावतात, तर काही लोक त्याच नात्यांना जाळून टाकतात। लोकांना हे माहीत असते की तो असा आहे, तो तसा आहे, पण लोक हे विसरतात की ते स्वतःच कसे आहेत। मित्रांनो, या 6 प्रकारच्या लोकांपासून नेहमीच सावध राहा। दोन तोंडी स्वभावाच्या लोकांपासून, शत्रूच्या मित्रापासून, प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून, नेहमी कौतुक करणाऱ्या लोकांपासून, अतिशय जास्त आपलेपणा दाखवणाऱ्या लोकांपासून, आणि लहानशा गोष्टींवरून लगेच बदलणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहा। आपण बरोबर आहोत की चुकीचे हे फक्त 2च गोष्टी जाणतात, एक आपला आत्मा आणि दुसरा परमात्मा। तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, जो व्यक्ती रडताना रागात सर्व काही बोलून टाकतो तो खराच असतो, कारण राग आणि अश्रू व्यक्तीला सत्य बोलण्यास मजबूर करून टाकतात। आजचे सत्य हेच आहे, पैसे कमवा, लोक स्वतःहून तुमच्याशी नाती जोडतील। गर्वात राहू नका, कारण शिखरावरून जमिनीवर यायला वेळ लागत नाही। हक्क फक्त तिथेच दाखवा जिथे तुम्हाला कोणी तो दिला असेल। स्वीकार करण्याची ताकद आणि सुधारण्याची इच्छा असेल तर माणूस खूप काही शिकू शकतो। जे लोक सोबत राहूनही आपल्याला सुधारू शकले नाहीत ते आपल्या विरुद्ध जाऊन आपले काय नुकसान करणार। चूक त्याची नव्हती, चूक माझीच होती। परिणाम माहीत असूनही मी प्रेम केले। प्रत्येक अश्रू डोळ्यात आणू नका, हृदयातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगू नका। लोक हातात मीठ घेऊन फिरतात म्हणून प्रत्येक जखम प्रत्येकाला दाखवू नका। मित्रांनो, जेव्हा खूप काही सांगायचं असतं तेव्हा माणूस बहुतेक शांत राहतो। लोक त्यांच्या ठिकाणी बरोबरच असतात, फक्त आपण त्यांना खूप चांगले आणि आपले मानून घेतो। काय माहीत नियतीने काय लिहिलं आहे, ज्याला आपण खूप प्रिय मानतो तो दूर होतो, आणि ज्याच्या मागे आपण धावतो त्याने 2 दिवस दुरून राहून बघा, तो बोलणे तर सोडा तुमची आठवणही काढणार नाही। प्रार्थना करा की मी काही मार्ग शोधू शकू, तुम्हालाही पाहू शकू आणि स्वतःलाही सावरू शकू। आम्ही गोड खोटं बोलण्याची कला शिकू शकलो नाही, त्यामुळे कडव्या सत्याने आमच्यापासून अनेक नाती हिरावून घेतली।
जो मार्ग देवाने तुमच्यासाठी उघडला आहे तो कोणीही बंद करू शकत नाही. झोप तर लहानपणीच लागत असे, आता तर फक्त झोपून जातो. मित्रांनो, ज्याला तुम्ही सांगाल की तोच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, तोच व्यक्ती तुमच्यापासून दूर जाऊ लागतो. मी कधीच कोणाला माझ्या मनातून दूर केले नाही. फक्त ज्याचं मन भरलं तोच माझ्यापासून दूर गेला. मी प्रत्येकाला आपलंसं करून पाहिलं, पण कोणीही कायमचं आपलं होत नाही. जेव्हा स्वप्न तुटतात आणि आप्तजन दूर जातात, तेव्हा झोपेच्या गोळ्याही निष्प्रभ होतात. मित्रांनो, फसवणूक झालेल्या लोकांना वेळेनुसार शांती मिळते, पण फसवणूक करणाऱ्यांना ती कधीच मिळत नाही. शांतपणे प्रेम करणारे लोक आयुष्यभर निष्ठा पाळतात. शत्रू तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा त्यांच्या मागे आपल्याच माणसांचे हात असतात. मला लोकांना माफ करायला जमतं, पण पुन्हा मनात जागा द्यायला जमत नाही. आम्ही अपूर्ण लोक आहोत. आमची ना झोप पूर्ण झाली ना स्वप्न पूर्ण झाली. तुम्ही खाली पडून बघा, कोणी उचलायला येणार नाही. तुम्ही थोडं उडून बघा, तुमचे स्वतःचेच लोक तुम्हाला खाली आणायला येतील. नाती केवळ रक्तसंबंधानेच तयार होत नाहीत. संकटात जो हात धरतो त्याहून मोठं नातं दुसरं नसतं. ते आधीच दूर जाण्याचा निर्णय घेऊन बसले होते. आम्हाला वाटलं की आम्हाला समजावता येत नाही. माणूसही कमाल आहे. नाटकात लोकांचे दुःख पाहून रडतो, पण प्रत्यक्षात लोकांच्या दुःखाला तो नाटक समजतो. पवित्रता फक्त द्वेषात असते, प्रेमात तर लोक कपडेही उतरवतात. मित्रांनो, लोक एका वेळी अनेकांवर प्रेम कसं करू शकतात? मला तर त्यांच्यानंतर कोणाचाही विचार आला नाही. नातेसंबंध केवळ वेळेच्या नव्हे तर समजुतीच्या आधारावर टिकतात. प्रेमात आम्ही फक्त त्यांच्याकडून हरलो जो म्हणायचा की मी फक्त तुझाच आहे. गंमत करताना लोक आपल्या मनातलं खरं बोलून जातात. जर कोणी शांत करण्यासाठी जवळ नसेल तर परिस्थितीच तुम्हाला हसणं शिकवते. मित्रांनो, तुमच्या यशामागे सगळ्यात मोठा हात कोणाचा असतो तुम्हाला माहीत आहे का? तर तो हात असतो तुमच्याच वाईट काळाचा. सर्वात जास्त वेदना तेव्हाच होतात जेव्हा आपण कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि तोच आपल्याला दाखवतो की आपण खरंच आंधळे होतो. जर विचार सुंदर असेल तर सगळं काही छान वाटतं. जे निघून गेलं त्याकडे परत पाहू नका, नाही तर पुढे जे मिळणार आहे तेही गमवून बसाल. शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द नक्कीच सुंदर असावेत. कारण लोक चेहऱ्याला विसरतात पण शब्दांना विसरत नाहीत. अडचण आल्यावर माणूस एकटा पडतो, पण त्यातूनच तो मजबूत व्हायला शिकतो. कोणी नाराज असेल तर असू द्या, कोणाच्या पाया पडून जगायची सवय आम्हालाही नाही. खोट्या शब्दांनी माणूस मरत नाही, पण विश्वास मात्र नक्कीच मरतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची खूप काळजी घेणं आणि तुमच्या कदर करण्यामुळेच इतरांना त्रास होत आहे, तर मित्रांनो, तिथून बाजूला होणंच खरं तर योग्य आहे. जगावर ठेवलेला विश्वास तुटू शकतो, पण त्या जगाच्या मालकावर ठेवलेला विश्वास कधीही तुटत नाही. या जगात कोणीही आपलं नसतं आणि हीच मोठी सत्यता आहे. पण याच्याशी लढायचं नसतं तर हे स्वीकारायचं असतं. मित्रांनो, वेळ माणसाला शिकवतो आणि मग माणूसही वेळ बदलायला शिकतो. दुसऱ्यांच्या वेदना समजून घ्यायच्या असतील तर माणसात माणुसकी असायला हवी. चिंता नक्कीच घ्या, जितकी काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे, इतकी नाही की त्यामुळे आयुष्यच नष्ट होईल. सत्य बोलणं दूरच, पण आजकाल लोक सत्य ऐकायलाही तयार नसतात. हाच या जगाचा नियम आहे. मित्रांनो, लोक तुमच्याकडून उपकार घेतात आणि तरीही तुम्हालाच स्वार्थी म्हणतात. लोक त्यांच्या स्वार्थासाठीच आले होते, पण आपण त्यांना आपले मित्र समजून बसलो. सन्मान द्या, पण इतकाही नको की लोक
तुमचाच अपमान करायला लागतील. माणूस कधी बदलतो हे कळतही नाही आणि आपण मात्र हेच विचारत राहतो की आपल्याकडून चूक कुठे झाली. माणसं बदलत नाहीत, ते फक्त दाखवतात की ते खरेखुरे कसे आहेत. कारण काहीही असो, जर तुम्ही मध्येच सोडलं तर ते खेळ असेल, प्रेम नाही. मित्रांनो, तुमच्या कथेत तुम्ही सर्वोत्तम बना, कारण प्रत्येकाच्याच गोष्टीत चांगला माणूस असण्याची गरज नसते. शांत रहा, पण इतकंही नाही की लोक तुम्हाला कमजोर समजायला लागतील. जिथे अहंकार आणि गैरसमज जिवंत असतात, तिथे प्रेम आणि आपलेपणाचे नाते संपून जातात. माफीने सगळं ठीक होत नाही. काही गोष्टी थेट मनाला भिडतात. मित्रांनो, आयुष्यात सगळं सोडा, पण हसणं आणि आशा ठेवणं कधीही सोडू नका. ज्या लोकांच्या कृती त्यांच्या शब्दांपेक्षा वेगळ्या असतात, त्यांचं म्हणणं महत्त्वहीन ठरतं. कालच्या गोष्टींचा पश्चाताप आणि उद्याची चिंता हे दोन चोर आहेत, जे तुमच्या आजच्या आनंदाची चोरी करत आहेत. ज्या नैराश्यात श्रीमंत लोक आत्महत्या करतात, त्यांचं दडपण मध्यमवर्गीय माणूस रोज झेलत असतो, कारण त्याला लढायला जमतं, मरायला नाही. कधी कधी आयुष्यातील वाईट प्रसंगच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. ज्यांना एकटेपणाची जाणीव असते, ते इतरांना नेहमीच वेळ देतात. मित्रांनो, आयुष्यात जर शांतता हवी असेल तर लोकांपासून अपेक्षा ठेवणं सोडून द्या. ज्या नात्यांमध्ये सतत ओरडून सांगावं लागतं की तुमची गरज आहे, त्या नात्यांमध्ये तुम्ही खरोखरच महत्त्वाचे नसता. मित्रांनो, ते लोक कधीही नाराज होत नाहीत, ज्यांना समजून घेणारा कोणी नसतो. चांगला सल्ला आणि चांगला चहा दोन्ही सगळीकडे मिळत नाहीत. इतिहास साक्ष आहे की प्रेम आणि भविष्य यामध्ये स्त्रीने नेहमीच भविष्य निवडलं आहे. तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही राहा, कारण ओरिजिनलची किंमत नेहमीच डुप्लिकेटपेक्षा जास्त असते. काही चुका माफ करणं हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरते. मित्रांनो, माणूस मरण्यापेक्षा बदनामीला जास्त घाबरतो. यश मिळाल्यानंतरच माणसाच्या खऱ्या स्वभावाचा अंदाज येतो. नीच माणूस तोच असतो जो पद आणि प्रतिष्ठा मिळाल्यावर त्यालाच संपवतो, ज्याच्या मदतीनेच तो मोठा झालेला असतो. मित्रांनो, एकटे चालायला शिका, म्हणजेच कोणासाठी थांबावं लागणार नाही. तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत करा, कारण असे अनेक लोक आहेत जे त्यासाठी तळमळत आहेत. बुद्धीला खूप शिकवा, पण हृदय मात्र अज्ञानी ठेवा, जेणेकरून ते भावना समजून घेईल, हिशोब करणार नाही. धोक्याने शिकवलं आहे की सगळेजण केवळ वरवरचे आपले असतात. धोकेबाज लोकांची एक मोठी खुबी असते की ते अतिशय गोड बोलतात. मित्रांनो, आजकालच्या नात्यांसाठी सर्वात धोकादायक लोक तेच असतात, जे आपल्याच लोकांविषयी कानभर विष घालतात. जर कोणाचं चुकीचं वागणंही तुम्हाला योग्य वाटायला लागलं असेल, तर ते प्रेम नाही, तर तुम्ही तुमचा आत्मसन्मान तिथे गमावला आहे. मित्रांनो, आपला सारा वेळ आपला वेळ घडवण्यात घालवा, कारण फक्त नशीबवाल्यांनाच खरं प्रेम मिळतं. नाहीतर आजकाल प्रेमाच्या नावाखाली फक्त टाइमपास केला जातो. एक खरा साथीदार प्रत्येक वेदनेवरचा औषध असतो. मी शांतपणे आपल्याच विरोधातल्या गोष्टी ऐकतो, कारण उत्तर देण्याचा हक्क मी वेळेला दिला आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जगातील कोणतीही अडचण तुमच्या धैर्यापेक्षा मोठी असू शकत नाही. आता पुन्हा नव्याने माझे जीवन सुरू करायचे आहे. तू बदलल्याने माझा विश्वास तुटला आहे, पण माझा आत्मविश्वास नाही. कमाल आहे, सगळेच लोक इथे मृत्यूला घाबरतात, पण हीच जिंदगी मृत्यूचा प्रवास आहे. कधी कधी गप्प राहणे खूप चांगले असते, पण जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो तेव्हा तुमच्या हक्कासाठी नक्कीच बोलायला हवं. मित्रांनो, खोटं ऐकण्यातही मज्जा तेव्हाच येते जेव्हा सत्य आपल्याला आधीच माहीत असतं. आम्ही घाबरून नाही, तर सगळं करून बसलो आहोत.
कोणत्याही ठिकाणी सहज मिसळणे म्हणजेच लाईफ सेट असते असं नाही. जर तुम्हाला प्रत्येक वेळी ॲडजस्ट करावं लागत असेल तर समजून घ्या की तुम्ही त्या ठिकाणी राहण्यासाठी बनलेलेच नाहीत. मित्रांनो, तुमचे इरादे कधीच एवढे कमकुवत नसावेत की लोकांच्या बोलण्याने तुम्ही तुटून जाल. जगभर भटकण्यापेक्षा एका लक्ष्यावर चिकाटीने आणि मेहनतीने काम करा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आजच्या काळात फार चांगले असणेही चांगले नाही. जर पडण्यास भाग पाडणारे आपलेच असतील तर सावरायला खूप वेळ लागतो. आजकाल लोक तुमची किंमत तेव्हाच करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. मित्रांनो, आनंदाने जगायला शिका. याआधी की उदास राहणे तुमची सवय बनून जाईल. कोणी जर तुम्हाला सांगितले की तुम्ही बदलला आहात तर 95% शक्यता आहे की तुम्ही फक्त त्याच गोष्टी करायच्या बंद केल्या आहेत ज्या त्यांना तुमच्याकडून हव्या होत्या. बाकी तुम्ही बदललेले नाहीत. परत तेच लोक येतात जे रुसून निघून गेलेले असतात, पण जे पूर्णतः तुटून जातात ते सहसा परत येत नाहीत. मित्रांनो, काही लोक दररोज आपले मन दुखावतात, पण तरीही आपण त्यांच्याशी बोलून आनंदी होतो. जे आपल्या लोकांकडून दुखावले गेलेले असतात, जे नाकारले गेलेले असतात, ते मनाने आणि बोलण्यातही खूप कठोर होतात. आशा खूप वेदना देते, पण तरीही हे मन पुन्हा आशाच ठेवते. खोट्या नात्यांपेक्षा एकटे राहायला शिका, ते जास्त चांगलं आहे. प्रेम आणि द्वेष ही फक्त 2 साधे शब्द आहेत, पण हेच शब्द माणसाला देव किंवा राक्षस बनवू शकतात. वेळ दाखवणारे खूप भेटतात, पण वेळ आली की मदत करणारे खूप कमी असतात. आयुष्यात वादळ येणंही गरजेचं असतं, कारण तेव्हा समजतं की कोण हात धरतो आणि कोण साथ सोडतो. मी आयुष्यात अनेक प्रकारचे लोक पाहिले आहेत. मदत घेऊन धन्यवाद म्हणणारे आणि मदत घेऊन वेड्यात काढणारे. मित्रांनो, वेळेआधी मिळालेल्या गोष्टींचे मूल्य कोणालाच नसते आणि वेळेनंतर मिळालेल्या गोष्टींना जास्त महत्त्वही नसते. मला ना कुणासमोर झुकण्याची हौस आहे ना कुणाला झुकवण्याची हौस आहे. माझ्या काही भावना मनापासून जोडलेल्या आहेत, त्यांना फक्त निभवण्याची हौस आहे. इथे सगळेच माणसं दिसतात, पण फरक एवढाच आहे, काही जखम देतात आणि काही जखम भरतात. मित्रांनो, जिथून संपूर्ण शहर आपलं होतं आणि तुम्ही अनोळखी होतात, पुन्हा तिथूनच जीवनाची सुरुवात करायची आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि जास्त ऐकून घेता तेव्हा लोक तुम्हाला अधिक पसंत करू लागतात. एखाद्याशी बोलण्याची इच्छा असली पाहिजे, मग वेळ माणसाला आपोआपच मिळत जातो. जीवनात पश्चाताप करणं सोडून द्या. त्याऐवजी असं काहीतरी करा की तुम्हाला सोडून जाणारा नक्कीच पश्चाताप करेल. मित्रांनो, वेळ आणि शब्द यांचा वापर निष्काळजीपणाने करू नका, कारण हे दोन्ही ना पुन्हा येतात ना पुन्हा संधी देतात. अशा लोकांपासून नेहमी सावध राहा जे तुमच्या समोर तुमच्या बाजूने असतात आणि तुमच्या मागे तुमच्याच विरोधात असतात. कधी कधी समजत नाही की चांगल्या माणसासोबत नशीब नेहमीच वाईट खेळ का खेळतं. प्रेम करणं ही एक कला आहे आणि हे प्रेम कधी करू नका, हा माझा सल्ला आहे. खरंच दुःखाची गोष्ट आहे की जेव्हा निष्ठेचा विषय निघतो तेव्हा माणूस कुत्र्याचं उदाहरण देतो. कोणालाही इतका हक्क देऊ नका की तुम्हाला त्रास होईल आणि इतका वेळही देऊ नका की त्याला गर्व वाटेल. मित्रांनो, कडू लोक अनेकदा संकटात मदतीला येतात आणि गोडसर बोलणारे वेळेवर धोका देऊन जातात. तुम्हालाही याचा अनुभव आला असेल तर होय टाईप करा. ज्यांना तुमच्या वेदनेची जाणच नाही त्यांच्याकडे तक्रार करणं व्यर्थ आहे. जीवन कितीही कठीण का असेना, जोपर्यंत कोणी आपलं सोबत असतं तोपर्यंत सर्व काही चांगलं वाटतं. प्रत्येक माणसाची 2 कथा असतात, एक जी तो सर्वांना सांगत असतो आणि दुसरी जी तो सर्वांपासून लपवत असतो.
मित्रांनो, मौन हा सर्वात चांगला प्रतिसाद असतो. खरं तर फक्त त्याच व्यक्तींसाठी ज्यांना तुमच्या शब्दांची किंमत समजत नाही. मित्रांनो, जीवनात स्वतःला मजबूत बनवा. इतरांच्या भरोशावर बसून राहणं तुम्हाला नष्ट करेल. माझा राग आणि माझं प्रेम फक्त त्यांच्यासाठीच आहे ज्यांना मी आपलं मानतो. लोक नेहमीच त्याला गमावण्याची भीती बाळगतात जो त्यांचा कधीच नव्हता. जीवनात कितीही वेळा अपयशी झालात तरीही एक शपथ घ्या की एक साधा माणूस म्हणून नाही तर काहीतरी मोठं करून जगायचं. मित्रांनो, प्रेम फार दुर्मिळ असतं, त्याला घट्ट धरून ठेवा. आणि राग फार वाईट असतो, त्याला दडपून ठेवा. भीती फार भयानक असते, तिचा सामना करायला शिका. तणाव, नैराश्य आणि चिंता फक्त तेव्हाच होतात जेव्हा माणूस स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त विचार करतो. मित्रांनो, जगासमोर रडण्यापेक्षा धीर धरणं केव्हाही चांगलंच आहे. लोक म्हणतात की वेदना सांगितल्याने कमी होतात, पण इथे तर ज्याला तुम्ही तुमच्या वेदना सांगता तोच त्याचा आनंद घेतो. सर्वांना चांगलं समजणं ही माझी सर्वात वाईट सवय आहे. मित्रांनो, तुमच्याकडे फक्त पैसा असला पाहिजे, कारण इथे भावनांची कोणालाही किंमत नाही. जो व्यक्ती त्याच्याकडे असलेल्या गोष्टींनी समाधानी नाही तो भविष्यात मिळणाऱ्या गोष्टींनीही समाधानी राहू शकत नाही. इतरांना त्यांच्या आयुष्यात मौल्यवान बनवू नका, नाहीतर तुम्हीच त्यांच्या आयुष्यात स्वस्थ होऊन जाल. तुमचा स्वाभिमान जितका खाली आणाल तितकीच लोक तुम्हाला अधिक लाचार करतील. मित्रांनो, वाईट वेळ तुम्हाला कमजोर करत नाही तर चॅम्पियन बनवत असतो. आपल्यामध्ये फरक फक्त इतकाच आहे, ते आम्हाला मोकळ्या वेळेत आठवतात आणि आम्हाला त्यांच्या आठवणीतून उसंतच मिळत नाही. तो तुम्ही नव्हता, माझ्या अपेक्षा होत्या ज्यांनी माझं सर्वात जास्त मन दुखावलं. प्रेम वचनांवर नाही तर भावनांवर टिकून असतं. हसत राहण्याची जबरदस्ती करताना माणूस अधिक उदास होतो. आता असा धर्म निर्माण व्हावा जो माणसाला माणूस बनवेल. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.